मी सकाळी 7 वाजता घरातून निघतो बाहेर, बाबासाहेब पुतळ्याची सेवा करण्यासाठी 7ला येतो इथं. 7 ते 8 वाजता काम करत असतो इथं मी. वगैरे त्या बाहेर झाड आहे ते त्यांची सेवा करणे, पान तोडून स्वच्छ करून ठेवणे, व्यवस्थित कटिंग बिटिंग करणे हे आपलं काम आहे. आणि गवत आहे गवताला पाणी मारणे हे बाबासाहेबांच्या विचाराचं असं मी काम करतो. आज पुतळ्या बसलं. गेल्या 1 दशकाहून अधिक काळापासून केशव साबळे यांच्या या दिनक्रमात खंड पडलेला नाहीये. सांगली जिल्ह्यातील विटा शहरात उभ्या असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्वच्छतेचं काम ते अखंडपणे करतायत. या कामासोबत ते इतके एकरूप झाले आहेत की हे काम आता त्यांच्या दिनक्रमाचा भाग बनलंय. पडत नाही इथं आले शेवट सकाळचे संध्याकाळी मी 8 ते 9 वाजले तरी मी इथे येऊन काम करत असतो बाबासाहेबांचं. जर मी कामातून नाही इथं काम नाही आलो तर मला दिवसभर कामात काही करमत नाही. मला इथं आले शेवट काम केल्याशिवाय वाटत नाही, म्हणून मी इथे देवतच असतो येताना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला गुलामीच्या जोखडातून मुक्त केलं, आम्हाला माणसात आणलं. या ऋणात राहून आपणही त्यांच्यासाठी निस्वार्थीपणे काहीतरी करावं या भावनेतून ते हे काम करतायत. बाबासाहेबांचा आम्हाला विचारच आम्हाला पडते. बाबासाहेबांनी कोणालाही त्रास दिला नाही. कधी पैशासाठी बाबासाहेबांनी आश्चर्य कोणाची पत्कारली नाही. ही आमच्या डोक्यात पहिल्यापासून विचारते बाबासाहेबांचं. हे बाबासाहेबांचे विचार घेऊन आम्ही चालणारी माणसं आहे. बाबासाहेबांची केलं तीच आम्ही बाबासाहेबांच्या पाठीमागे करणार आहे. आम्ही पैशासाठी धनदौलतीसाठी आम्ही कुठलीही गोष्ट करणार नाही. बाबाच्या विचारात धरून आम्ही काम करणारी माणसं आहे. परिस्थिती कशीही असो, पण जिथे बाबासाहेबांचा विषय येतो तिथे आंबेडकरी अनुयायी कशाचाही विचार करत नाहीत. हे आदर्श उदाहरण केशव साबळे यांनी आपल्या कर्तृत्वातून घालून दिलंय. एक अशिक्षित माणूस असताना सुद्धा, अगदी ते नोकरदार नाही तरी सुद्धा रोजगाराला जाऊन सेंटरिंगचं काम करून लोकांच्या हाताखाली काम करून स्वतःच्या पोटाची खळगी भरत असतात. पण बाबासाहेबांच्यासाठी या पुतळ्यासाठी स्वच्छता म्हणून माझे बाबासाहेबांच्या चळवळीला काहीतरी योगदान असावं यासाठी ते दररोज सकाळी येत असतात. देशातील चौकाचौकात दिमाखात उभ्या असणाऱ्या पुतळ्यांच्या सौंदर्यामागे केशव साबळे यांच्यासारख्या कधीही उजेडात न आलेल्या अनेक कार्यकर्त्यांचे हात कित्येक वर्षांपासून राबतायत. याची आठवण प्रत्येकानेच ठेवायला हवी.